तुम्ही शनी जर तुमचा मित्र असेल किंवा शनी जर 2, 6, 10 मध्ये म्हणजे अर्थच्या राशीमध्ये बसला असेल तर तो पैसे देण्यासाठी बसलाय. बरं तुम्ही त्या वस्तू जर डोनेट केला तर तुम्हाला पैसे येण्याचा फ्लो थांबतो. म्हणून तुमच्या कुंडलीनुसार ग्रहानुसार वस्तूंचं दान करा. तसं न करता कुंडलीनुसार जर वस्तू जर दान केला तर तुम्हाला त्याचा फायदा भरपूर मिळेल. जर आता तुम्ही गळ्यामध्ये माळ घातली आहे तर जर आपण बघितलं तर या माळेमध्ये 108 मणी असतात. म्हणजे ते 108 वेळा आपण त्याचा जप करतो. बरोबर. तर ते का असतात, त्याचं महत्त्व काय? 27 नक्षत्र त्याचे 4 चरण, 12 राशी, नवग्रह, ह्या सगळ्यांचं गोळाबेरीचं ब्रह्मांड आहे. ओके. त्या ब्रह्मांडाचं गणित 108 माळा आहे. आणि मग कोणताही जप केला तरी तो आपल्याला लागू पडतो. ते तुमच्या कुंडलीनुसार असेल. समाधान पाहिजे असेल, राईज करायचं असेल, पुढे जायचं असेल तर तुम्हाला वैदिक ॲस्ट्रोलॉजी स्वीकारली पाहिजे. आता ग्रह बोलले तुम्ही, सगळ्यात पॉवरफुल ग्रह कोणता आहे जो एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हलवून टाकू शकतो? सगळ्यात जिस कुंडली में मंगल अमंगल हो जाए उस व्यक्ती को दंगल करवा देता है. हो. मंगळ जेवढा चांगला तेवढा तो व्यक्ती राईज करणार, पुढे जाणार प्रचंड. आणि तेवढा जेव्हा खराब असेल. सर आता आपण बघितलं विजय माल्या, त्यांचं जर आयुष्य पहिलं आपण पाहिलं तर एकदम रॉयल होतं. किंगफिशर दारूचा ब्रँड होता यांचा. त्याच्यानंतर एरोप्लेन होतं, सगळं फ्लाईट वगैरे. त्याच्यानंतर भरपूर पार्टी करायचे ते. आपण फोटो पाहिले व्हायरल झालेले. मोठ्या मोठ्या ॲक्टर्ससोबत होते, टॉपला होते सर. आणि एकदम कसं काय खाली येऊन गेले की त्यांना भारत सोडावा लागला. मंगळ हा राहूच्या नक्षत्रात बसलाय. राहू त्यांचा खराब आहे. कुंडलीमध्ये असे योग असतात की मुलांना त्या बाबतीत त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जर ॲडमिशन केला तर ते मुलांना यश यायला सोपं होतं. जातक सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करू शकतो, रात्री काम जास्त करतो का दिवसा काम करतो, हे सुद्धा कुंडलीवर आपल्याला समजते. तेवढं डिटेल बघावं लागतं. येस, तेवढं कुंडली बघता आली पाहिजे डिटेलमध्ये. बरोबर आहे. आज तुमची कुंडली मी आता. हो सर, ॲनालिसिस. जन्मतारीख सांगतो सर. घ्या की सांग. 10/10/19. म्हणजे तुम्ही मल्टीमीडियाशी काम करता. मल्टीमीडिया आणि यूट्यूब इंटरनेटचं काम करणं असलं तर राहू तुमचा चांगला पाहिजे. राहू चांगला हवा. राहू चांगला मित्र असेल तर तुम्ही खूप प्रगती करणार. ओके. साधारणतः ऑगस्ट पासून शुक्राची दशा तुम्हाला सुरुवात होणार आहे. ओके. आणि शुक्राच्या दशेमध्ये शुक्राचीच अंतर्दशा येते. आणि शुक्र तुमचा 7व्या तुला राशीमध्ये बुधावर युती केला अतिशय उत्तम आहे. ओके. तुम्ही भरपूर राईज करणार. तेच तुम्हाला मी काय सांगालतो की तुमचा शुक्र ॲक्टिवेट झाला की तुम्ही गाडी म्हणा, घर म्हणा, लक्झरी जी वस्तू आहे त्याला तुम्ही खर्च करणार. ओके. तुम्हाला जे देणारा देवता आहे तो राहूचे आणि गुरु. आणि तुम्ही सकाळी भजन ऐकायचं. तुम्हाला जे आवडते सकाळी लावा, पण संध्याकाळी 6 ते 8 किंवा 4 ते 5 ह्या दरम्यान तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग ऐकायचे. ओके. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सुनील सर. प्रत्येकाच्या आयुष्यात राशी असतात, नक्षत्र असतात. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, तुमच्या आयुष्यात किती पैसा लिहिलेला आहे ही गोष्ट कुंडली 100% सांगू शकते. पण तो कोणत्या काळात लिहिलेला आहे ते बघण्यासाठी तुम्हाला एका ॲस्ट्रॉलॉजरची गरज पडते. विजय माल्यांची जर लाईफ आपण बघितली तर सुरुवातीला खूप एक ऐशो आराम आपण बघितला, पण त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक उतरती काळ आली, त्यांना भारत सोडावा लागला. या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहे सरांसोबत. आणि सर आपल्याला ॲस्ट्रॉलॉजी बद्दल अतिशय डीपपणे माहिती समजावून सांगणार आहे. तर सर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्ते. तर सर तुमच्याबद्दल सांगा, कसं तुमची जर्नी आहे ॲस्ट्रॉलॉजी बद्दलची, कसं तुम्ही आला इकडं? प्रथम तर मी माझ्या गुरूंचं नाव घेतो. विश्वविख्यात डॉक्टर श्री आचार्य लवभूषण हे माझे गुरु आहेत. त्यांना त्रिवार वंदन करून आजच्या ह्या पॉडकास्टला मी सुरुवात करतो. आणि माझी ॲस्ट्रॉलॉजी सुरुवात ही 2 वर्षात झालेली आहे. सरांच्याकडून मी शिकून आता ही सुरुवात केली आहे. न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू तिन्हीमध्ये मी तुमचं ज्ञान आहे तिन्ही विषयांमध्ये. पण आज आपण मोस्टली सर ॲस्ट्रॉलॉजी बद्दल बोलू. येस. काय वाटतं, का ॲस्ट्रॉलॉजी एवढी महत्वाची वाटते तुम्हाला? ॲस्ट्रॉलॉजी कसं सांगू शकते एखाद्याचं भविष्य? कुंडली कसं सांगू शकते एखाद्याचं भविष्य? कुंडलीमध्ये सर तुमचं जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळं स्क्रिप्ट तयार आहे. बरं. तुम्ही जर त्याच्यामध्ये अनालिसिस केला व्यवस्थित डीपरित्या तर तुम्हाला त्यामध्ये सगळ्या गोष्टी सापडतात. पैसे कसं कमवणार, पैसे कुठं खर्च जातील, उत्पन्नाचं साधन काय आहे, तुम्हाला पुढं फ्युचरमध्ये कोणती कामे केल्यानंतर पैसा मिळेल, हे तुमची राशी, तुमचे नक्षत्र सांगतात. का जर आता तुम्ही गळ्यामध्ये माळ घातली आहे तर जर आपण बघितलं तर या माळेमध्ये 108 मणी असतात. म्हणजे ते 108 वेळा आपण त्याचा जप करतो. बरोबर. तर ते का असतात, त्याचं महत्व काय? सर ज्योतिषशास्त्रामध्ये ह्याचं एक डीप अभ्यास आहे की जसे ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी,
27 नक्षत्र, 4 चरण, नवग्रह ह्यांचा एक सिक्वेन्स आहे. म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात पॉवरफुल ग्रह असतात, त्यानंतर त्याच्या राशी पॉवरफुल असतात, त्यानंतर त्याची नक्षत्र त्यापेक्षा पॉवरफुल असतात, त्यानंतर त्याचे चरण त्यापेक्षा पॉवरफुल असतात. हे जे एक म्हणजे 27 नक्षत्र आणि 4 चरणांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा 108 माळा होतात. आणि 12 राशींचं नवग्रहाशी मल्टिप्लाय केलं तरी 108 होतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एका माळेचे 108 मोती तुम्ही जप पूर्ण करता तर ब्रह्मांडाची प्रदक्षिणा पूर्ण करता. म्हणजे तुम्ही 12 ग्रह, 27 नक्षत्र, 4 चरण पूर्णपणे अनालिसिस करता. म्हणजे तुम्ही देवताकडं सगळ्या ब्रह्मांडाची तुम्ही परिक्रमा पूर्ण करता. म्हणून आपल्या जपमाळेमध्ये 108 मणी असतात. त्याला ज्योतिषशास्त्राचा मोठा सिद्धांत आहे. हे सिद्धांतानुसार चालतंय. हे ऋषीमुनीने लिहून ठेवलेलं आहे. हे नाही मी लिहून ठेवलेलं आहे, कोणी लिहून ठेवलेलं, हे ऋषीमुनीने लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते 108 वेळा 108 करतो. ते नाही 109 आहेत, नाही 110 आहेत, नाही ते 105 आहेत. 108 असेल कारण 27 नक्षत्र, त्याचे 4 चरण, 12 राशी, नवग्रह ह्या सगळ्यांचं गोळाबेरीज ब्रह्मांड आहे. ओके. या ब्रह्मांडाचं गणित 108 माळा आहे. आणि मग कोणताही जप केला तरी तो आपल्याला लागू पडतो. ते तुमच्या कुंडलीनुसार असेल. बरं. तुमचा ईश्वर देणारा देवता कोण आहे, नक्षत्र कुठला तुमचा अतिमित्र आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे आपण जेव्हा अनालिसिस करतो त्या देवतांना मागितल्यावरच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. आपण काय करतो जनरली, आपला कुलदेवता तर जाणं गरजेचंच आहे. कुलदेवताच तुम्हाला देणारा देवता आहे. कुलदेवीला जाणं अनिवार्यच आहे. पण त्यापेक्षा तुम्हाला देणारा देवता पण तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला आशीर्वाद देणारा देवता कोण आहे. तुमचे नक्षत्र स्वतःचे एक ॲव्हरेजमध्ये तुम्ही समजा आता पूर्व फाल्गुन नक्षत्राला जन्माला आलाय तर 27 नक्षत्रामध्ये तुम्हाला एक देणारा देवता एक असतो, अतिमित्र देवता. तो तुम्हाला भरपूर द्यायला बसलाय. तुम्ही त्याला मागतच नाहीये, तुम्ही दुसरीकडे मागताय. जर तुम्ही तुमच्या अतिमित्र देवताला मागितलं तर तो द्यायला बसला, भरपूर तुम्हाला देईल. तो धन देईल, संपत्ती देईल, ऐश्वर्य देईल, आरोग्य देईल. तुम्ही त्या देवताला मागून बघा. ते कुंडलीमध्ये समजतं तुमचा अतिमित्र देवता कोण आहे. म्हणजे जर आता माझ्या कुंडलीमध्ये असं लिहिलेलं आहे की हा देवता माझा आहे तर मी त्याचाच जप केला पाहिजे. यस. ओके सर, दानाचं काय महत्व आहे की आपण म्हणतो की दान करायचं एखाद्या व्यक्तीने, पण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही मला बोलले की प्रत्येकच व्यक्तीने दान नको केलं पाहिजे, किंवा प्रत्येकच व्यक्तीने, समजा आता कोणी सांगतं की गहू दान कर, तर प्रत्येकच व्यक्तीने गहू दान नको करायला पाहिजे. त्याच्या कुंडलीवरून ठरतं की त्याने काय दान करावं. ते कसं आहे, 12 ग्रह, 12 राशी आहेत, तसे 12 आपले हाऊस आहेत. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 12. ह्याच्यामध्ये मोक्ष राशी आहेत 4, 8, 12. हे 3 जे ग्रह किंवा राशी ह्याच्यामध्ये जे आपली कुंडली मांडली असते त्याच्यामध्ये जे ग्रह बसलं असतं किंवा ते राशी असतात त्या राशीच्या आणि त्या ग्रहांच्या वस्तूंचे दान करायला पाहिजे. उदाहरणार्थ सूर्य जर तुमचा 8व्या घरात किंवा 8व्या राशीत बसला असेल तर तुम्ही गहू दान करू शकता. शनी जर तुमचा 4, 8, 12 मध्ये बसला असेल तरच तुम्ही तेल दान करू शकता, डोनेट करू शकता. तुम्ही शनी जर तुमचा मित्र असेल किंवा शनी जर 2, 6, 10 मध्ये म्हणजे अर्थच्या राशीमध्ये बसला असेल तर तो पैसे देण्यासाठी बसलाय. बरं, तुम्ही त्या वस्तू जर डोनेट केला तर तुम्हाला पैसे येण्याचा फ्लो थांबतो. म्हणून तुमच्या कुंडलीनुसार, ग्रहानुसार वस्तूंचं दान करा. कुठेही मंदिरात जाणं, कुठेही गहू दान करणं, कुठल्या मंदिरात गूळ दान करणं, कुठल्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही वस्तू कुठल्याही दान करता, तसं न करता कुंडलीनुसार जर वस्तू जर दान केला तर तुम्हाला त्याचा फायदा भरपूर मिळेल. तुम्हाला राईज व्हायला भरपूर साधन आहे. सर, असं काही असतं का की भरपूर वेळा आपण बघतो की एखादा व्यक्ती देवाचं खूप करतो पण त्याला ते बेनिफिशियल नाही ठरत, पण मग एखादा व्यक्ती असतो की जो थोडंफारच करतो देवाचं पण ते त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं, तर ते कसं? आपला मगाशी सांगितलं की 12 ग्रह, 12 राशी, सगळा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास तिथंच थांबतो. पण जर तुम्ही अध्यात्माकडे वळणार असाल तर तुमचा गुरु बघितला पाहिजे पहिला. मुळात गुरु हा तुम्हाला आरोग्य, धनसंपदा, आरोग्य देतो. पण गुरु जर तुमचा 8व्या राशीत, 8व्या घरात कुठंतरी वैरत्व घेऊन कुठंतरी विरोधात बसला असेल तर तुम्ही त्या गोष्टीचे म्हणजे मंदिरात जाणं, दररोज ध्यान धारणा करणं, गुरुची उपासना करणं हे तुम्हाला फायदेशीर जाणार नाहीत. तुमचा जर गुरु अतिमित्र असेल, मित्र असेल तरच तुम्ही मंदिरात जाणे, मंदिराचे उपाय करणे, गुरुची दक्षिणा घेणे, गुरुचा दररोजचा जप करणे, हे जर तुम्ही केलं तर तुम्ही राईज होताय, तुम्ही पुढे जाऊ शकताय. पण तुमचा गुरु जर खराब असेल तर तुम्ही ह्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. हो का? नमस्कार करणे,
किंवा एका दिवशी मंदिरात नमस्कार कोणाला जाते, पण त्याच्या पाठीमागे धावायचं नाही, मंत्र जाप करायचे नाहीत, गुरुची उपासना करायची नाही, जेणेकरून तुमचा गुरु आणि ऍक्टिव्हेट झाला की तुम्हाला तो बॅड रिझल्ट द्यायला बसला. म्हणजे हे प्रत्येकाचं वेगळं, असं नाही की प्रत्येकाने देवधर्म करायचा तर तो एकदम एक्स्ट्रीम लेवलला जाऊन करायचा. हा येस येस, प्रत्येकाने ह्या गोष्टी करायच्या नाही. ते स्वतःच्या कुंडलीनुसार बघितलं पाहिजे की मी गुरुची उपासना करतो, गुरुचं सगळं करतो, पण गुरु माझा कुठं बसलाय त्यांना ते माहित नसतं. ते गुरु बघितला पाहिजे, तर तुम्ही ती उपासना केल्यावर तुम्हाला भरपूर पुढं फायदा मिळेल. आता याच्यात आपण जेव्हा बघतो ओव्हरऑल, जर आपण कुंडलीचा विचार, ऍस्ट्रॉलॉजी येते म्हणजे कुंडली शास्त्र, आपण ज्योतिष म्हणतो, ज्योतिषशास्त्र फेस रिडिंग येतं, चेहऱ्यावरून आपण सांगू शकतो भविष्य, हस्तरेषा येतात, येस, टॅरोट रिडिंग येते, येस, वास्तुशास्त्र येते सर. कशावर विश्वास ठेवायचा आम्ही? सध्या सर मार्केटमध्ये फक्त जे युट्यूब किंवा इंस्टाग्रामवर फक्त अंकशास्त्रावर बोललं जातं. न्यूमरोलॉजी राईट, न्यूमरोलॉजी, हा न्यूमरोलॉजी एवढं प्रचंड बोललं जातं, त्याला काय नाही. पण न्यूमरोलॉजीमध्ये आपण कुठल्याही जातकाला किंवा त्या व्यक्तीला उपाय कसे देणार हा मोठा प्रश्न आहे. सगळ्यात जास्त काम करणार म्हणजे ज्योतिषशास्त्र. जे वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आहे ते सगळ्यात पॉवरफुल आहे. ते 75% काम करतं. वैदिक ॲस्ट्रॉलॉजी, वैदिक ॲस्ट्रॉलॉजी 75% काम करतं. ओके. 20% वास्तू काम करते. आपण जिथं राहतो तिथं बसतो ते 20% काम करतं. फक्त 5% तुमचं फेस रिडिंग, तुमचं टॅरो रिडिंग, बाकीच्या सर्व गोष्टी आहेत ते मुळात म्हणजे काय झालं, हे एक वटवृक्ष आहे. वटवृक्षाची पायामुळं ही सगळं वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आहे. हे जे पानं, फुलं, फळं ही अंकशास्त्र, तुमची टॅरो रिडिंग, फेस रिडिंग, हस्तरेखा, हे सगळे त्यांची पानं फुलं आहेत. मेन जे बेस आहे म्हणजे ते फक्त वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आहे. बरोबर आहे. आणि ज्यावेळी लिहून ठेवलं ते फक्त वैदिक ॲस्ट्रॉलॉजी लिहून ठेवलेलं आहे. हे अलीकडे त्यांच्या कुणाला ते समजलं नाही, कुणाला ते अभ्यासात समजलंय, त्यांनी लिहून ठेवले. अंकशास्त्र 1930 साली लिहून ठेवलेलं आहे. हे आपलं पूर्वीचं ग्रंथ नाही, वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आपले ग्रंथ आहेत. हे जुनं आहे का? हे खूप जुनं, 5000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. ह्याला शास्त्र आहे, ह्याला ग्रहांची एक संकल्पना, ही सगळं त्यावेळी ज्या आपल्या ऋषीमुलांना दिसले त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. हे टॅरो रिडिंग वगैरे आधुनिक आहे ते सगळे. त्यातनं संकल्पना मांडून त्यातनं प्रश्न विचारला जातात, पण त्यातनं जातकाला उपाय मिळत नाही, त्यांना समाधान मिळत नाही. समाधान पाहिजे असेल, राईज करायचं असेल, पुढे जायचं असेल तर तुम्हाला वैदिक ॲस्ट्रॉलॉजी स्वीकारली पाहिजे. आता ग्रह बोलले तुम्ही, सगळ्यात पॉवरफुल ग्रह कोणता आहे जो एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हलवून टाकू शकतो? सगळ्यात पॉवरफुल नवग्रहामध्ये जो इतका बॅड रिझल्ट पण देऊ शकतो आणि इतका गुड रिझल्ट पण देऊ शकतो तो फक्त एकमेव मंगळ आहे. बरं. मंगळ म्हणजे मंगळच. जिस कुंडली में मंगल अमंगल हो जाए उस व्यक्ती को दंगल करवा देता है. हो. मंगळ जेवढा चांगला तेवढा तो व्यक्ती राईज करणार, पुढे जाणार प्रचंड. आणि तेवढा जेव्हा खराब असेल किंवा खराब रिझल्ट देत असेल तर त्या व्यक्ती पुढे येण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणजे जे आपण म्हणतो मंगळाचं मत, ते लग्नाच्या बाबतीत बोलताय का तुम्ही की सगळ्या आयुष्याच्या बाबतीत? कसं आहे, लग्न हा एक थोडा जीवनातला थोडा पार्ट आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत लग्न हा त्यातला एक घटक आहे. मंगळ हा जन्मापासून मृत्यूपर्यंत बऱ्याच गोष्टी देतो. ओके. संघर्ष देतो, रोग आणि शत्रू देतो, आरोग्य देतो. तो फायर एलिमेंट आहे, अग्नितत्वाचा आहे ते मंगळ. तो फक्त तुम्ही लग्नापुरतं त्याला मर्यादित करू नका. लग्नात आपल्या आयुष्यातला बेसिक थोडासा भाग आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत बाकी सर्व गोष्टी आहेत. तुम्ही काय जॉब करणार आहे, तुम्ही बिझनेस काय करणार आहे, तुम्ही काय शिकणार आहे, हे सुद्धा मंगळ सांगतं. तुमचं स्वतःचा स्वभाव मंगळ सांगतो. तुम्ही घरात अग्रेसर आहे, घरात तुम्ही भांडताय का बाहेर भांडताय, हे सुद्धा मंगळ सांगतं. तुम्ही लोकांच्यात किती अग्रेसर वागताय, किती काम करताय, तुमच्यात पोटेन्शियल किती आहे, काम करायचं, हे सुद्धा मंगळ सांगतं. आणि ज्याचा मंगळ आहे तोच सीमेचं रक्षण करू शकतो. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ हा सेनापती मानला जातो, लिहून ठेवलेला आहे. बरोबर. सेनापती म्हणजे कोण? आपल्या देशाची रक्षा करणारा, आपल्या राज्याची रक्षा करणारा म्हणजे मंगळ. सेनापती. राजा सूर्य आहे. तर सेनापतीला माया कृपा काय असणार आहे का? नाही. तो त्याचं कामच करणार. सेनापती जा हल्ला कर, आक्रमक, राज जिंक. तर तो मंगळ हा जिंकणारच आहे. ज्याचा मंगळ स्ट्रॉंग आहे तो आयुष्यात जिंकणारच आहे 100%. आणि ते कसं ठरतं कुणाचा स्ट्रॉंग आणि कुणाचा वीक? ते आपल्याला कुंडलीमध्ये मंगळ कुठं कुठं बसलाय, समजा तो पहिल्या घरात बसलाय, दुसऱ्या घरात बसलाय, कुठल्या राशीत बसलाय, कुठल्या नक्षत्रात बसलाय, या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस आपल्याला करावं लागतं. कारण जोपर्यंत त्या गोष्टी बघितल्या जात नाहीत आपण ते बोलू शकत नाही. कर्जाचा आणि मंगळाचा काय संबंध आहे? नवग्रहामध्ये फक्त कर्ज देणारा एकच प्लॅनेट आहे, तो म्हणजे मंगळ. मंगळच कर्ज आणू शकतो एखाद्याच्या? 100%. दुसरा कुठल्या प्लॅनेट त्याला कर्ज देत नाही, मंगळच कर्ज आणतो 100%. ओके. रोग ऋण शत्रू हा मंगळच देतो. सर आता आपण बघितलं विजय माल्या,
त्यांचं आयुष्य पहिलं आपण पाहिलं तर एकदम रॉयल होतं. किंगफिशर दारूचा ब्रँड होता ह्यांचा, त्याच्यानंतर एरोप्लेन होतं, सगळं फ्लाईट वगैरे, त्याच्यानंतर भरपूर पार्टी करायचे ते. आपण फोटो पाहिले व्हायरल झालेले, मोठ्या मोठ्या ॲक्टर्स सोबत होते, टॉपला होते सर. आणि एकदम कसं काय खाली येऊन गेले की त्यांना भारत सोडावा लागला? याच्या मागे काय रिझन आहे? हा सर, त्यांची कुंडली आहे का तुमच्याकडे? आहे की सर, बरं. आहे कुंडली आहे. सेलिब्रिटींची जर कुंडली आमच्याकडे असते अनालिसिसला मी वापरत होतो. तुम्ही जे विचारला, विजय मल्ल्या हे सगळ्यात मोठे बिझनेसमॅन आहेत. हो. त्यांच्यावर बोलणं म्हणजे थोडंसं आपण तरी सुद्धा आपण जे कुंडलीत दाखवलंय बरोबर ते आपण बोलू. येस. त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळचा सदैव प्रभाव सगळ्यात जास्त आहे. मंगळाचा प्रभाव जबरदस्त प्रभाव आहे त्यांचा. ओके. निगेटिव्हली की पॉझिटिव्हली? सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे. कारण मंगळ ग्रहच तुम्हाला सांगितलं की तो कर्ज देतो. आणि विजय मल्ल्या यांनी भारत सोडले कशासाठी? कर्जामुळे सोडलं. पण ह्यासाठी कुठला ग्रह कारणीभूत आहे तर तुम्हाला त्यांच्या कुंडलीमध्येच दाखवते की मंगळ हा 7व्या राशीमध्ये भाग्यात बसलाय. पण मंगळ हा राहूच्या नक्षत्रात बसलाय. राहू त्यांचा खराब आहे. राहू खराब आहे त्यांचा. हा. ओके. मग ज्यावेळी मंगळ राहू नक्षत्रात येतात किंवा खराब असतात, राहू हा कुठलाही पोझिशनमध्ये एक्स्ट्रीम लेवलला घेऊन जातो. म्हणजे तो बॉटमला असेल तर टॉपला घेऊन जातो. आणि तो मंगळ हा असा प्लॅनेट आहे, तो कर्ज देणार आहे, रोग ऋण शत्रू देणार आहे. शत्रू पण तयार करतो, रोग पण देतो, ऋण पण देतो. त्याला तो राहू मल्टिप्लाय करणार. तसा नक्षत्रात तो राहूच्या बसलाय. आणि ज्यावेळी मंगळ हा राहूच्या नक्षत्रात बसून त्यांना कर्ज काढायला पण लावतो आणि एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं मल्टिपल कर्ज काढायला लावतो. असे त्यांच्या कुंडलीमध्ये पोझिशन झालेले आहे. आणि विशेष म्हणजे काय झाले, यांच्या कुंडलीमध्ये 3, 7, 11 म्हणजे 3, 7 नंबरच्या राशीमध्ये मंगळ बसलाय. म्हणजे काय 3, 7, 11 म्हणजे काय? 3 नंबर, 7 नंबर, 11 नंबर ही वायुतत्वाची राशी आहे. वायुतत्वाची. बरोबर. आणि विजय मल्ल्यानी ह्या बिझनेसमॅनाने पैसे कुठे लावले? किंगफिशर एअरलाइन्स. आणि सगळ्यात मोठा नुकसान त्यांना किंगफिशर एअरलाइन्स मध्ये झालाय. हो. कारण मंगळ बसलाय वायुतत्वाच्या राशीमध्ये आणि मंगळ बसलाय राहूच्या नक्षत्रामध्ये. त्यामुळे त्यांना त्या एअरलाइन्ससाठी कर्ज काढायला लावलं. ते कर्ज फेडण्यासाठी परत कर्ज काढायला लावलं. असे प्रचंड कर्जाचे डोंगर त्या फक्त किंगफिशर एअरलाइन्सनं त्यांना दिलेलं आहे. कारण त्यांचं वायूचं जे होतं ते खराब होतं. हा, त्यांचं वायुतत्वाची राशीच खराब बसल्या. ओके. कुंडलीमध्ये काय बघायला पाहिजे? वायुतत्व राशीमध्ये कुठला ग्रह कुठं बसलाय, तो कुठल्या पोझिशनला खराब देणार आहे. आता ह्यांच्या कुंडलीमध्ये अजून तुम्हाला पुढची गोष्ट सांगायची आवर्जून की अर्थ एलिमेंट म्हणजे 2, 6, 10 हे अर्थची राशी आहेत. अर्थच्या राशीमध्ये चंद्रमा बसलाय 10 नंबरच्या मकर राशीमध्ये. तर ह्या आपल्या बिझनेसमॅनांना जर ह्यांनी लिक्विडिटी म्हणजे जे पाण्याच्या संदर्भात, दारू संदर्भात, जे पाण्याच्या संदर्भात येणारे जे उद्योग प्रचंड जोरात चालतात, एक्स्ट्रीम लेवल चालतात. चंद्रमा पण चांगला बसलाय. चंद्रमा ह्यांचा जन्म नक्षत्र आहे आणि चंद्रमा सुद्धा ह्यांच्या चंद्रमाच्या नक्षत्रात बसलाय. त्यामुळे लिक्विडमध्ये ह्यांनी किती काम करू दे, ह्यांचं पाणी असू दे, प्रचंड ग्रोथ होणार. हे तर ह्यांना चंद्रमा यांना लोन देणार नाही. ह्यांना लोन कोण दिलाय? एअर एलिमेंट. एअर एलिमेंटने दिला. अजून सांगतो तुम्हाला, मंगळ हा अजून एक काम करतो म्हणजे स्पोर्ट्समन सुद्धा मंगळ आहे, सेनापती, अग्रेशन. बरोबर. मग समजा ह्यांनी जर स्पोर्ट्समध्ये पैसे लावले, हे सुद्धा यांना खराब जाणार आहे. कारण मंगळ ऑलरेडी खराब बसला, खराब जाईल. तुम्हाला आठवते बघा, ज्यावेळी त्यांनी थोडंसं रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे टीम त्यांनी घेतली, स्पोर्ट्समध्ये पैसे लावले. बरोबर. त्यांनी कप घेतले का? त्यांनी नाही, कप नाही घेतले. आणि उलट त्यांना अजून पण त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की आपण मंगळ आपला खराब आहे आणि त्यांचा ड्रेस कोड सुद्धा लाल होता. त्यांना लाल नको पाहिजे होतं का? लाल त्यांनी वापरायचं नाहीये. मंगळच ऑलरेडी त्यांचा खराब बसलेला. बरोबर. त्यामुळे त्यांना जे IPL मधनं मिसिंग झालेलं आहे, म्हणजे त्यांना कप मिळाला नाही, ते त्याचं कारण आहे की त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ व्यवस्थित नाही आहे. स्पोर्ट्समध्ये त्यांनी पैसे लावलं तर त्यांना विजय येणार नाही. ज्यावेळी त्यांनी ते सोडले, RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सोडले, दुसरे घेतले, त्यावेळी त्यांना विजयाची वाटा फायनल पर्यंत किंवा फायनल परवा जिंकली. बरोबर. कारण मालकाची कुंडलीच काम करत असते ना, पैसे येणं हे जाणं. बरोबर. बरोबर. मग ह्यांच्या पूर्ण ह्याच्यामध्ये बघा, ह्यांना लिक्विड म्हणजे किंगफिशरचं पाणी सुद्धा होतं. पाण्याची बॉटल, सोडा बॉटल होती. हे त्यांनी राईज करतात, सोडा सुद्धा राईज करतात. कारण सूर्य, बुध, शुक्र ह्यांच्या 11व्या घरात बसलेत. अतिमित्र, मित्र आणि साधक म्हणजे 11व्या म्हणजे इच्छापूर्ती भावात बसलेत. ह्यांना एक्स्ट्रीम लेवलला पैसे मिळतात. मिळायला काय नाही, इच्छापूर्ती प्रचंड आहे.
पण ह्यांचा मंगळ असल्यामुळे यांना कर्ज देऊन यांना संपवलंच. हा. मग आता जर आपण इथून पुढचं पाहिलं त्यांचं जे तुम्हाला कुंडलीत दिसतंय समजा, तर काय वाटतं तुम्हाला की आता काय त्यांच्या आयुष्यात आता म्हणजे 5-10 वर्ष? त्यांना जर आत्तापासून जर पुढे बघायचं झालं तर त्यांची दशा पद्धती आपल्याला बघायला लागेल. दशा अंतर्दशा कोणती चालू आहे, कुठले हाऊस ऍक्टिव्हिटी आहेत, पैसे येण्याचे फ्लो आहेत का पैसे जाण्याचे फ्लो आहेत, अजून सुद्धा फॉरेनला किती दिवस राहायला लागेल का भारतात आल्यानंतर त्यांची ग्रोथ होईल, हे सगळे कुंडली अनालिसिसवर समजते. इन ॲव्हरेज आपण एखादी 2 गोष्ट आपण त्यांना सांगू शकतो. हा, जर काही सांगायचं झालं आपण ते भरपूर स्क्रिप्ट आहे की बाबा फॉरेन मधून भारतात येण्यासाठीचे हाऊस ऍक्टिव्हेट पाहिजे आणि इथं आल्यानंतर शासनाकडून त्यांना त्रास होणे ह्या गोष्टीचं पण अनालिसिस बघायला लागतं. ते पण कळेल का? हा, त्याशिवाय ते भारतात कशाला येणार आहेत? बरोबर. नाही नाही, आपल्याला कळेल कुंडली. हा, कुंडलीनुसार ते समजून येईल की बाबा भारतात येणार आहेत का नाही. ते हाऊस ऍक्टिव्हेट असतात तर ते भारतात परत येतात. बरोबर. आणि आल्यानंतर इथं काय पोझिशन होईल हे सुद्धा आपल्याला कुंडली सांगू शकते. तर जर थोडंफार सांगायचं झालं पुढचं त्यांचं, आपण थोडं सांगू शकतो. हा, पुढचे 5-10 वर्ष कसे आहे त्यांचे? जर आता त्यांचं 2022 पासून म्हणजे 23, 24, 25 ह्या 2-3 वर्षापासून बुधाची दशाची सुरुवात आहे. त्यात अंतरदशा लागल्या ही केतूची सध्या सुरुवात आहे आणि केतू बसलाय 4th हाऊसमध्ये, वृषभ राशीमध्ये. केतू त्यांचा अजून सुद्धा त्यांना अजून थोडे दिवस प्रॉब्लेम आहेत. हा, कारण केतू त्यांचा थोडासा वधामध्ये बसलाय. बरोबर. केतूच्या अंतर्दशा त्यांना जरा क्रिटिकल जाण्याची शक्यता आहे. पण त्यानंतर म्हणजे तुम्हाला एक एक्झॅक्ट थोडेसे हो, एक ॲव्हरेज मध्ये सांगतो. बरोबर. की ह्या दिवसापासून त्यांना 8व्या महिन्यापासून म्हणजे ह्या ऑगस्टच्या नंतर त्यांना दिवस चांगले यायला सुरुवात होते. ऑगस्ट नंतर चांगले दिवस. केतू संपतो आणि शुक्र चालू होतो आणि शुक्र त्यांचा 11व्या घरात बसलाय. त्यांनी आता परत पहिल्यापासून सुरुवात करायला चालू होतंय. होईल म्हणजे 100%. आपण पाहिलंच की ते पॉडकास्ट द्यायला सुरुवात केली त्यांनी, भरपूर इथं जाऊन इंटरव्ह्यू देता येते, 4-5 ठिकाणी दिले, तर एक त्यांचा PR पण सुरू झाला एक प्रकार. 100% शुक्र त्यांचा ऍक्टिव्हेट झाला. 8व्या महिन्यानंतर शुक्रची अंतर्दशा लागणार. त्यावेळी त्यांना शुक्र पण 11व्या घरात बसलाय आणि तो पण अतिमित्राच्या युती करून बसलाय. त्यामुळे 100% त्यांनी या सगळ्यातून बाहेर पडणार आहेत. बरोबर आहे. इच्छापूर्तीच आहे त्यांची बस. सर, आता जसं तुम्ही मला विजय माल्याचं सांगितलं, जर विजय माल्याने पहिलेच त्याची कुंडली पाहिली तर त्याच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम नसते आले. बरोबर. पण जे व्हायचं ते होतं, ती गोष्ट तर आहेच. बट आता जर समजा माझी कुंडली बघितली आपण, तर माझ्या कुंडलीवरून तुम्ही सांगू शकतात का की मी या फील्डमध्ये बिझनेस करावा आणि या फील्डमध्ये नको करावा, असं कळेल की त्याच्यातून, किंवा किती पैसा आहे तर ते तुम्हाला सांगता येईल आता? येस सर, आपलं आता काय करूया, तुमची कुंडली आपण लावून बघू. बरं. आता तुमचं इन एव्हरेज तुम्ही आता ते काम करता, ह्याच्यावर मी बेसिक थोडं सांगू शकतो की तुम्ही आता इंटरनेटचे काम करता, युट्यूब, इंस्टाग्रामचे काम करता, म्हणजे तुम्ही मल्टीमीडियाशी काम करता. मल्टीमीडिया आणि युट्यूब, इंटरनेटचे काम करणार असलं तर राहू तुमचा चांगला पाहिजे. राहू चांगला हवा. राहू चांगला मित्र असेल तर तुम्ही खूप खूप प्रगती करणार. ओके. राहू हा कलियुगचा राजा आहे. तुम्हाला कलियुगमध्ये राजा व्हायचं तर राहूला पकडायला पाहिजे. सगळ्यात पॉवरफुल ग्रह राहू सुद्धा आहे. लोक त्याला उपाय करून राहूला संपवला. कधीही राहूचे उपाय करू नका. ओके. राहू तुमच्या कुंडलीमध्ये पैसे द्यायला जर बसला असेल, मित्रात बसला असेल, तर तुम्ही त्या राहूचा ग्रहांचा उपयोग करा. त्याच्या ग्रहांचं समजून घ्या कारकत्व काय आहे. बरोबर. तुम्ही जनरल उपाय जर असं जर कुठल्याही पॉडकास्टमध्ये किंवा कुठल्याही इंस्टाग्राम रीलमध्ये जर तुम्ही जनरल राहूचे उपाय केला तर तुमचा राहू खराब होण्याची शक्यता आहे. देणारा बसलाय, तुम्ही त्याला जर उपाय केला चुकीचे तर तो देणार नाही देणार. त्यासाठी तुमच्याला तुम्ही बोलला की माझं कुंडली बघा, तर बरं झालं. तुमची कुंडली बघितलं, तुम्ही जे उपाय करत होता चुकीचे ते तुम्हाला लक्षात येईल आता की मी हे नको करायला नाही केला. जसं आपण दानचं पाहिलं, दान करायचं पाहिलं, त्यावरून कळू शकतं. आता तुमचा समजा आता तुम्ही दानवर आता 2 गोष्ट बोलतो. शनी महाराज तुमचे अतिमित्र आहेत. तुम्हाला त्यांनी पैसे 2, 6, 10 मध्ये बसले. तुम्हाला त्यांनी प्रचंड पैसे द्यायला बसले आणि तुम्ही घेतला 5 लिटर तेलाचं कॅन नेऊन मंदिरात ठेवून आला 15 लिटर. म्हणजे काय केलं तुम्ही, जे येणारा फ्लो आहे त्याला डायरेक्ट तुम्ही थांबवला, मंदिरात डोनेट केला. बरोबर. ते चुकीचं आहे. त्यापेक्षा तुम्ही जर शनी अतिमित्र असला तर त्याच्या फायदे करून घ्या. असं कुठलीही वस्तू डोनेट करू नका. डोनेट करण्यासाठी तुम्ही राशी बघितली पाहिजे 4, 8, 12 मध्ये, म्हणजे जे मोक्ष राशी आहेत, जे दान द्यायच्या राशी आहेत, ह्यात कोण बसलेत, हे जे सिग्निफिकंट काय आहेत, मग त्याच्या दान करायच्या पाठीमागे लागा. बरोबर आहे. आज काय होतं, कुठल्याही नवरात्रात, कुठल्याही गणपती उत्सवात, कुठल्याही दिवाळीत, कुठल्याही फंक्शनमध्ये माणूस काय विचार करत नाही, पटशेरी दान देऊन टाकतो. असं नाही. जनरल विचार करून दान करा.
बरोबर. जेणेकरून देणारा जे देवता आहे त्याचं दान करू नका. आज तुमची कुंडली मी आता हो सर, अनालिसिस. जन्मतारीख सांगतो सर. घ्या की सांग. 10/10/1992. जन्मवेळ 7:25 PM. इंडिया. हा, जळगाव, महाराष्ट्र. ओके. प्रथम तुमच्या कुंडलीवर तुमची मीन रास आहे. मीन रास आहे, बरोबर सर. म्हणजे चंद्रमा जिथं बसला असतो ते तुमची राशी. ओके. आपल्याकडची जी संस्कृती चालते, बाकीकडे दुसरीकडे जिथं सूर्य बसला असतो तिकडचं नक्षत्र बघितलं जाते. आपण नाही, आपण चंद्र जिथं बसला आहे, चंद्र ज्या राशीत बसलाय तो आपला नक्षत्र, बरोबर, तो आपला राशी. ओके. त्यात काय बदल करायचा नाही. आता तुमच्या कुंडलीमध्ये सगळ्यात उत्तम योग म्हणजे शुक्र बुध सप्तमात, सूर्य गुरु 6व्या घरात, राहू भाग्यात. ओके. राहू भाग्यात. मग माझ काय म्हणलं तुम्हाला, राहू जर तुमचा चांगला असेल आणि तुम्ही इंटरनेटशी निगडीत काम केलं, मल्टी मिळाला, हे जे तुम्ही आता सध्या करता हे सगळं राहू आहे. हे राहूचं काम आहे, सगळं राहूचं काम आहे. इंटरनेट वगैरे सगळं राहू. ज्यावेळी तुम्ही राहूचे कामं करायला चालू केला, राहू तुम्ही मित्राला जवळ केला, तर तुम्ही भरपूर प्रगती म्हणजे प्रगतीच. ओके. तुमचं म्हणजे अर्थकारण सुद्धा राहू देणार, कारण तो बसला 9th हाऊसमध्ये आणि तुमचा राहू मित्र आहे. राहू तुमचा मित्र आहे, गुरु मित्र आहे, आणि राहू सुद्धा तुमचा नक्षत्रामध्ये सुद्धा चांगला बसला. ओके. आणि गुरु सुद्धा सूर्याच्या नक्षत्रात आहे. आणि सप्तम स्थानामध्ये शुक्र आणि बुधाची जी युती आहे ते अप्रतिम आहे. शुक्र तुमचा खेष्म आहे, बुध तुमचा संपत आहे, आणि दोघांची युती सुद्धा चांगली आहे, नक्षत्र सुद्धा चांगले आहेत. आणि तुमची आता दशा पद्धती मी जर बघितली तर थोडंसं तुम्हाला आता केतूची दशा सुरुवात होती. हो. आणि केतू तुमचा थोडासा प्रॉब्लेमॅटिक गेलाय. बरोबर. आता 2025 म्हणजे 8व्या महिन्यापासून साधारणतः ऑगस्ट पासून शुक्राची दशा तुम्हाला सुरुवात होणार आहे. ओके. आणि शुक्राच्या दशेमध्ये शुक्राचीच अंतर्दशा येत्या. आणि शुक्र तुमचा 7व्या तुला राशीमध्ये बुधावर युती केला अतिशय उत्तम आहे. ओके. तुम्ही भरपूर राईज करणार आहे. शुक्रावर राहूला पकडायचं, दोन्ही इंटरनेटशी निगडीत, शुक्राशी निगडीत, बुधाशी निगडीत जर जसं तुम्ही कामं करा, म्हणजे कसं आहे, 7व्या घरचा स्वामी शुक्र हा तिथंच बसलाय. बिझनेस सुद्धा त्याच डिपार्टमेंटमध्ये तुम्ही करताय. हो. मग राहू आणि शुक्र तर एक तुम्हाला चांगल्या पोझिशनला नेऊन पोहोचणार आहेत. आता बरोबर, भाग्यात राहू बसला, शुक्र तुमच्या सप्तमात बसला, शुक्र तुला राशीत बसला, त्यावर बुध बसला, दोघांचे नक्षत्र चांगले आहेत, हाऊ सुद्धा चांगला आहे. आणि तुम्हाला लागणारी येणार शुक्राची दशा सुद्धा शुक्राची आहे. आणि ती सुरुवात पण झाली असेल तुम्ही आता शुक्राचे अंतर्दशेत कुठला घर ऍक्टिव्हेट होतो, शुक्राचं नक्षत्र काय आहे, त्यानुसार तुम्ही एखादं घर म्हणा, गाडी म्हणा, जे लक्झरियस तुम्ही एखादी गोष्ट घेऊ शकता. ओके. आता नंतर का शुक्राची माझी आता सुरुवात झाल्या, 3 महिन्या अगोदर त्याचं थोडं ते चालू. मी आता कालच बाईक घेतली, एक फॅमिलीसाठी घेतली वाटते. मग तेच तुम्हाला मी काय सांगाल की तुमचा शुक्र ऍक्टिव्हेट झाला की तुम्ही गाडी म्हणा, घर म्हणा, लक्झरियस जी वस्तू आहे त्याला तुम्ही खर्च करणार. ओके. जसं आता लोणावळ्यात आपलं बोलणं झालं की आपण विला एक घेतलेला आहे तिथं, ते एक त्याच एक्झाम्पल कसं 100%. आणि ते तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. ते तुम्ही इंटरनेटशी त्याला निगडीत करा. हा, त्याचे रील्स बनवा, पॉडकास्टमध्ये त्याची माहिती द्या, लोकांना जे पण पोहोचवा. तिथं तुम्हाला अक्षरशः बुकिंग एवढं होईल की तुम्हाला वेळ मिळणार नाही, की ओके शिल्लक राहणार नाही. ते बरोबर, एवढं त्याला बुकिंग मिळेल. तर सर मी आता रिअल इस्टेटचं पण करतो. मग ते आता तुम्ही जे सगळं बघितलं की बुध शुक्र वगैरे जे तुम्ही युती सांगितली, ओव्हरऑल जे बघितलं गुरु, तर रिअल इस्टेटला पण ते चांगलं आहे का? रिअल इस्टेट आपण सूर्य तुमचं चांगला आहे. रिअल इस्टेट आपण सूर्यकडे पकडायचं, सूर्य बघतो रिअल इस्टेटसाठी. पण तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये लक्झरियस आणि राहू इंटरनेट हे पैसे देणं भरपूर आहेत. राहू ओके. ओके. तुम्हाला सेकंड प्रिपरेशन तुम्हाला रिअल इस्टेटला देतात ते सूर्याला. ओके. नंतर म्हणजे तुम्हाला जे देणारा देवता आहे तो राहूचे आणि गुरु. आणि तुम्ही 1-2 गोष्टी तुम्हाला एक आवर्जून सांगू वाटतात की थोड्याशा तुमच्या पण नॉलेजमध्ये भरेल, मला पण बरं वाटतं. बरोबर. विषय काय आहे की राहू गुरु जेव्हा मित्र अतिमित्र होतात, हा, तुमचा तर राहू गुरु अतिमित्र आहेत. तुम्ही सकाळी भजन ऐकायचं, सकाळी बरोबर गुरुची कोणतीही तुम्हाला आवडतील जे गुरुंना तुम्ही मानताय त्या गुरुंचे तुम्ही स्त्रोत लावा, अभंग लावा, तुम्हाला जे आवडते सकाळी लावा. पण संध्याकाळी 6 ते 8 किंवा 4 ते 5 ह्या दरम्यान तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग ऐकायचे. ओके. तुम्ही ग्रहांना बॅलन्स करा. हा, सकाळी गुरुला बॅलन्स करा, संध्याकाळी शुक्र आणि राहूला बॅलन्स करा. बरोबर. शुक्राची दशा चालू झाली, रोमॅन्टिक सॉन्ग ऐकायचे, सकाळी भजन ऐकायचे,
सकाळी मंदिरला जावा, संध्याकाळी पार्टी करा. तुमचा राहू शुक्र जर तुम्ही बॅलन्स केला, तुम्ही जीवनामध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्स केला. आता काय व्हायला, कोण गुरुला बॅलन्स करत नाही, कोण राहुलाच बॅलन्स करत. नुसतं पार्टी करणं पण चांगलं नाही, नुसतं मंदिरात जाणं बी चांगलं. दोन्हीला बॅलन्स करून बॅलन्स करणे, नवग्रहांना बॅलन्स करायला पाहिजे. त्यात तुमचं शुक्राची महादशा सुरू झाल्या, तुम्ही काय करा, संध्याकाळी गाणी ऐका मस्तपैकी, रोमॅन्टिक सॉन्ग, जेवढे ओल्ड सॉन्ग, रोमॅन्टिक सॉन्ग जेवढे. ज्यावेळी शुक्र चालू झालं की रोमॅन्टिक सॉन्ग ऐकायचे. राहू म्हणले की सॉंग्स छान, संध्याकाळी रॅप सॉन्ग ऐका, सकाळी मात्र भजन ऐका. गुरु तुमचा मित्र पण आहे. तुम्ही नुसता जर रॅप सॉंगला नुसता तुम्ही पार्टी केला तरी चालणार नाही. अध्यात्म धर्म करून संध्याकाळी करायचं, किंवा आठवड्यातून एकदा तसं करा, 1-2 महिन्यातून तसं करा. बरोबर. घरात तुम्ही पूजा अर्चा ठेवा, परत 2 दिवसांना घरात पार्टी पण ठेवा. या गोष्टी चालू पाहिजे, दोन्ही पाहिजे, बॅलन्स करा कुटुंबामध्ये. आणि ह्याच्यात तुम्हाला अजून थोडं आढळून सांगतो. आणि तुमचा शुक्र आता दशा चालू आहे, शुक्र तुमच्या गुरुच्या नक्षत्रात काम करायला. गुरु तुमचा अतिमित्र आहे. तुम्ही छोटंसं काम करू शकताय. कुठल्याही मोठ्या बिझनेस डीलला, कुठलेही काम करताना फक्त तुमच्या अर्धांगिनी पत्नीला जवळ घेऊन बसा, सोबत घेऊन जायचं. ओके. ते डील तुम्हाला खूप राईज करेल, खूप पुढे घेऊन जाईल. ओके. कुठली बी डील असू दे, रिअल इस्टेटची असू दे, कुठलंही काम करताना त्यावेळी 5 मिनिटाला किंवा त्या वेळेपुरतं तुम्ही तुमच्या शुक्राला जवळ करा. आणि कधी त्यांना ह्या शुक्राच्या दशेमध्ये तर कधी दुखवू नका. त्याने थोडंसं तुम्हाला प्लस ऑन देईल, फायदा होईल, बेनिफिट. थँक्यू सर, माझी तुम्ही कुंडली सांगितली. नाही, तुम्ही अजून एक तुम्हाला अर्धून सांगतो सर, तुम्ही राहूला पकडला, गुरुला चांगला पकडला, शुक्रला पकडला, तर आज मी तुमच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला मी आज सांगू इच्छितो की तुम्ही 1 इयर ज्यावेळी शुक्र चालू होईल, तिथून 1 इयर म्हणजे 8व्या to 8व्या महिन्यात, आणि मी आवर्जून त्या 8 महिन्यांना मी परत पॉडकास्ट तुमच्यात घ्यायला येणार आहे. त्या 1 इयरमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये मला पैसे मोजायची मशीन दिसणार आहे. चांगल्या देव. 100% तशी योग बनलात तुम्ही. आता ते संघर्ष करून इथपर्यंत आणला. केतू तुम्हाला थोडस आणला फेस का, पण आता शुक्र तुम्हाला देणार आहे. तुम्ही केलेल्या कर्माची फळ शुक्र आणि तुम्हाला राहू देणार आहे. बरोबर. असं कुंडली तुमची सांगते. बरोबर. त्याला कर्माची जोड असली तर ते कम्प्लीट होईल. 100%. तुम्ही आता कर्म करत आलाय, त्या कर्माला तुम्ही थांबला नाही, तुमचा संघर्ष चालू आहे. ज्यावेळी तुम्ही थकायला पाहिजे थकला नाही, तुम्ही सोडला नाही त्याला. बरोबर. आणि आता त्याला देण्याची वेळ आली. आता तुम्ही काल गाडी घेतला, तुम्ही बोला शुक्र ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात झाली त्याची. बरोबर. तुम्ही आता वापरात झालो, तुम्ही 4 व्हीलर घेणार मोठी, शुक्राच्या मध्ये तुम्ही मल्टिपल हाऊस घेणार. बरोबर. गाड्या अजून एक घेणार. आणि घरांची जर व्यवस्थित जमली तर तुम्ही फॉरेन ट्रिप करणार. फॉरेन ट्रिपसाठी 3 नंबर हाऊस, 9 नंबर हाऊस, 12 नंबर हाऊस ऍक्टिव्हेट झालं तर तुमचा व्हिसा पण लागतो, तुम्हाला डॉक्युमेंट बी होते, आणि तुम्ही फॉरेनला जाऊन पण येत आहे. खूप छान एक्सप्लेनेशन दिलं सर तुम्ही. ऍक्च्युली डिटेल कुंडली सांगितली अतिशय. हे तर तुम्ही बोलले की हे तर एकदम बेसिक आहे. एखादं तुम्ही कन्सल्टेशनसाठी बसतात तेव्हा तर तुम्ही अर्धा पाऊण तास एखाद्याचं पूर्ण डिटेल सांगता. मी एका कन्सल्टिंगचे कमीत कमी 45 मिनिट घेतो त्या जातकाचे. ओव्हरऑल त्याची कुंडली त्याला मॅच होत्या का, त्या कुंडलीमध्ये काय प्रॉब्लेम, सध्याची त्याची स्थिती काय चालू आहे, त्याला कोणता ग्रह त्याला कारणीभूत आहे. बरोबर. त्याला त्याचे उपाय देऊन थोडंसं त्याला व्यवस्थित ट्रीट करून. काय होत आहे, राहू खराब आहे. राहू तर चांगला असतोय, खराब असतो त्याला माहित नसते. तो विनाकारण चांगल्या असलेल्या ग्रहाला राहुल नाव ठेवतो. मंगळ माझा आता शनीचे 7.5 यावर आपण एक 15 मिनिट बोलू. आता जसं कधी शनी 7.5 जो चालू आहे. शनी 7.5 म्हणजे काय, शनी 7.5 काय करतो, शनी महादशा दशात काय करतो, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की 10वी 12वीचे रिझल्ट लागतायत, तर त्या मुलांना करिअर चूज करायचंय कोणतं तरी, तर तुम्ही काय सांगाल, कसं त्यांनी ते करिअर चूज करावं आणि कशावरून ते ठरेल की या व्यक्तीने हे करिअर चूज करावं? कुंडलीमध्ये असे योग असतात की मुलांना त्या बाबतीत त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जर ऍडमिशन केला तर ते मुलांना यश यायला सोपं होतं. तर तुम्ही त्यांचं जर समजा यशाची शिखर कुणीकडे आहे तिकडं जर धावतं सोडलं तर ते यशा शिखराकडे लवकर पोहोचेल. तर तुम्ही दुसऱ्या विरुद्ध दिशेला जर पाठवला त्याला तर ती दिशा मिळण्यासाठी वेळ लागेल, मिळेल पण संघर्ष जास्त, त्याला वेळ लागेल अचिव्हमेंट मिळवण्यासाठी. कुंडलीमध्ये असे काही प्लॅनेट्स आहेत की ज्यांची युती बनली आणि त्यात जर त्या प्रवाहात तो गेला तर लवकरात लवकर यश मिळेल त्याला. तर तो विरोध प्रवाहात गेला तर त्याला यश मिळायला जरा उशिरा लागतं. यश मिळेल पण उशिरा. बरं. ते कशावरून ठरतं? कशावरून म्हणजे आता समजा तुम्ही आता मंगळ आणि शनी, बरोबर, ॲव्हरेज पकडा, मंगळ शनी मोठे प्लॅनेट आहेत, ह्यांची युती बनली आणि ह्यांचं समजा 1-5-9 म्हणजे 1-5-9 धर्मची राशी आहेत, ह्यांच्यावर संबंध चांगले बनले तर हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतो. म्हणजे ज्या डिपार्टमेंटला मेकॅनिकल, तुमच्या लक्षात आलं की तिथं
मेकॅनिकलचा डिपार्टमेंट म्हणजे 12वी नंतर आपण जे इंजिनिअरिंग साईड घेतो ते मेकॅनिकल साईड घेतला तर ते लवकर यश कळतं. मंगळ शनी युती समजा 2, 6, 10 ह्या राशीवर संबंध बनले, हे आहेत अर्थच्या राशी म्हणजे पैसे देणाऱ्या राशी आहेत. बरोबर. तर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकता. ओके. हा म्हणजे जे सिव्हिल सर्व्हिस आपले जे आता सध्या गव्हर्नमेंटचे सिव्हिल सर्व्हिसेसचे डिपार्टमेंट आहेत ह्यात तुम्ही जाऊ शकता. मंगळ शनी जलतत्वाच्या राशीशी जर संबंध आले 4, 8, 12शी तर ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर ह्या डिपार्टमेंटला तो BSc हॉर्टिकल्चर वगैरे ह्या डिपार्टमेंटमध्ये मोठ्या संधीत प्राप्त करू शकतो. 4, 8, 12शी. समजा मंगळ शनी वायू तत्वाशी संबंध आला 3, 7, 11 म्हणजे 3 नंबर, 7 नंबर, 11 नंबर, मिथुन राशी, कन्या राशी, कुंभ राशी ह्या राशींशी जर मंगळ शनीचे संबंध चांगले आले तर हो जातक किंवा ही व्यक्ती वायुसेनेमध्ये जाऊ शकते. म्हणजे जे एअर एलिमेंटचे संबंध येतात ह्या कुठल्याही घटकात तो जाऊ शकतो, पण ह्या मंगळ शनीचा त्या वायू तत्वाशी संबंध आला पाहिजे. म्हणजे जेणेकरून ह्याची कुंडली जर आपण अनालिसिस केली तर ह्याचे ऍडमिशनचे मार्ग आपल्याला सोपे होतात मुलांचे. आता पालकांना प्रश्न पडलाय 10वी झाल्या 12वी झाल्या मुलांना कुठं घालू, कुठं यश लवकर येईल. आता तर नोकऱ्यांची तुम्ही अवस्था बघताय, मार्केटमध्ये काय नोकरीची अवस्था आहे. आता तर सगळी पोरं सिव्हिल सर्व्हिसेसचे अभ्यास करतात, त्यातल्या थोड्याच मुलांना यश मिळते, थोड्या मुलांना मिळत नाही. कोण आत्महत्या करते, कोणते स्पर्धा परीक्षेतून आधीच ब्रेक लावतं. ह्या गोष्टीसाठी पहिला कुंडली पहा आणि मग तुम्ही त्या गोष्टीकडे पहा आणि चांगल्या ॲस्ट्रोलॉजरकडे तुम्ही कुंडली दाखवा आणि मग तुम्ही या गोष्टीचं ऍडमिशन्स करा. तुमच्याकडे जर कुणी आलं तर तुम्ही त्याला प्रॉपरली गाईड करू शकतात की बाबा तुझ्यासाठी इंजिनिअरिंग फील्ड चांगलं आहे किंवा सायन्स म्हणजे किंवा तू एखाद्या कॉमर्स फील्डमध्ये जा किंवा IT तुझ्यासाठी चांगलं, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता. बरोबर. मंगळ, बुध, शुक्र ह्यांचा संबंध आला शनीवर तर कॉमर्स आणि आर्ट्स घ्यायचं. ओके. डोळं झाकून त्याचं काम तिथं बनतं. समजा मंगळ सूर्यावर कुठेतरी संबंध आला चांगला, मेष राशीत आला, चांगला नक्षत्रात आला, हे मेडिकल डिपार्टमेंटला कुठेही जावा, BMS MBBS कुठल्याही मेडिकल साईडला जावा, सूर्य मंगळ चांगला असेल तर त्याला हमखास यश येते. बरोबर आहे. सूर्य मंगळ योग असा आहे की तो डॉक्टर करतो त्याला. बरं. सूर्य आणि मंगळ. हा, सूर्य मंगळ चांगल्या ठिकाणी युती करून बसला असेल तर ही व्यक्ती डॉक्टर होते. त्यात आणि पुढे आहे मग त्याचा बुधाचा संबंध आला, लहान मुलाचा डॉक्टर होणार. केतूची संबंध आला तर सर्जन होणार. शुक्राचे संबंध आला तर महिलांचा डॉक्टर होणार. 2 ग्रहांवर तुम्ही पूर्ण कुंडली बघून त्या गोष्टी बघून तुम्ही त्यांना त्या फ्लोमध्ये पाठवू शकता जेणेकरून त्यांना यश येण्यासाठी सोपं जाईल. बरोबर आहे. आता आपण बघतो सर, शनीचा विषय येतो की सगळे शनीला घाबरतात की शनीची महादशा असली किंवा शनी 7.5 असली की एखाद्याचं आयुष्य खराब होऊन जातं असा समज आहे प्रत्येक. तर शनिग्रह काय नेमका, तो कसा एखाद्याच्या आयुष्यावर परिणाम करतो? मला माहिती पडलं, मंगळ जसा मोठा प्लॅनेट आहे देणारा म्हणजे प्रचंड, तसा शनी पण आहे. शनी तुम्हाला देणार सुद्धा आहे, घेणार सुद्धा आहे. म्हणतात की राजा असेल तर रंग करेल, रंग करेल, असं काय नाही. शनी हा ग्रह आहे, तो स्लो प्लॅनेट आहे, तो त्याच्या पद्धतीनं काम करतो. शनी महाराज आहेत ते शनी महाराज आहेत ते ग्रह आहेत ते. त्याला कोण म्हणतोय की बाबा रंगचा राजा करतो असं काय नाही. पहिला तुमच्या पत्रिकेत तो शनी कसा बसलाय, तो तुमचा मित्र आहे, अतिमित्र आहे का, तो शत्रू घरात बसलाय, शत्रू राशीवर बसलाय, शत्रू नक्षत्रात बसलाय, हे सगळं बघितलं पाहिजे. शनीची 7.5 हा कन्सेप्ट पूर्ण वेगळा आहे आणि शनीची महादशा दशा वेगळी आहे. तर तुम्ही शनीची 7.5 पाहता सर, तर शनीची 7.5 बघण्याचा कन्सेप्ट काय आहे की कुंडलीमध्ये 12 ग्रह आहेत, 12 राशी आहेत, त्यात चंद्रमा पण बसला असतो. बरोबर. तर चंद्रमाच्या वर पुढच्या घरात आणि मागच्या घरात आणि त्याच्यावर जर कुठलाच ग्रह बसला नसेल, उदाहरणार्थ आता सध्या शनी कुठं बसलाय, मीन राशीत गोचर करतोय. मीन राशीवाल्यांना 2.5 वर्षाची ढई आहे आता सध्या त्यांना 7.5 आहे का नाही कुंडली बघितल्याशिवाय सांगता येत नाही. अरे बापरे. लोक का करतात सर, मीन राशीवाल्यांना 7.5, मेष राशीवाल्यांना 7.5 आणि इकडे अलीकडे राहिले कुंभ राशीला पण 7.5 शेवटच्या 2.5 वर्ष. असं नाही आहे. ज्या ठिकाणी शनी सध्या गोचर करतो तिथं फक्त तो ढय्या देतो 2.5 वर्षाची. बरं. असं नाही की पूर्ण 7.5 तुम्हाला कोलॅप्स करेल. तुम्हाला ते मीन राशीला 7.5 म्हणून सांगतात असं नाहीये. समजा त्याच्या लग्न कुंडलीमध्ये चंद्राबरोबर गुरु बसला असेल, चंद्राबरोबर राहू बसला असेल, कुठला तर ग्रह बसला असेल, पुढं मागं ग्रह बसला असेल तर त्याला 7.5 लागत नाही. ते मीन राशीवाल्यांना त्या मीन राशीला फक्त रेया लागणार 2.5 वर्षाची. बरोबर आहे. मेष राशीवाल्यांना सुद्धा त्या मेष राशीच्या जातकाला
त्याच्या कुंडलीमध्ये चंद्रमा कुठं बसला बघितल्याशिवाय 7.5 सांगता येत नाही. आणि तुम्हाला आवर्जून सांगू वाटते की भारतावर फक्त बोलतो मी की 140 कोटी लोक आहेत आताची लोकसंख्या. तुमच्या अंदाजाने एका राशीची व्यक्ती किती असतात? करोडो. हा करोड म्हणजे साधारण एक 10 कोटी आपण अवरेज धरू. 12 राशी 10 कोटी. 10 कोटी. मग 10 कोटींचं दिवसाचं आयुर्मान सेम असेल का? नाही. म्हणजे मेष राशींचे 10 कोटी व्यक्ती आहेत. मग त्यांनी तसंच बघतात का? नाही. वृषभ राशीवाले तसंच बघतात, मीन राशीवाले तसंच बघतात. प्रत्येकांचे 3.20 डिग्रीवर चरण बदलते, नक्षत्र बदलते, त्याचं परिभ्रमण बदलते, त्यानुसार ते बघितलं पाहिजे. नुसताच मीन राशीला 7.5 अरे मीन राशी कुठं आहे, मित्र आहे, अतिमित्र आहे, तो राशी कुठं बसला, चंद्र कुठं आहे, शनी कुठं आहे, अहो तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्ही डायरेक्ट सांगताय की शनीचे उपाय करा. अहो शनी तुम्हाला द्यायला बसलाय, तो देणार आहे तुम्हाला, मित्र आहे, तुम्हाला एवढा देईल. शनीच्या 7.5 महादशा दशामध्ये लोक एवढी उंचावर गेलेत सर. तुम्ही एक स्क्रिप्ट बघितला किंवा एखादं तुम्ही चॅनल बघितलं असेल किंवा एखादी माहिती मिळेल, अमिताभ बच्चन यांनी नीलम घातला म्हणून चर्चा आहे मार्केटला, बरोबर. ते नीलम घातला, त्यांनी राईज केलं, पण त्याच्या पाठीमाग कोण बोलतंय? कुणाला माहिती आहे शनीचा नक्षत्र कुठं बसलाय, शनी कुठं बसलाय, कुणाला माहिती आहे? नाही. शनी त्याचा 4थ्या घरात वृषभ राशीत बसलाय. आपल्याकडे त्याची कुंडली आहे. अमिताभ बच्चनची पण कुंडली आपल्याकडे आहे. जेवढे आपल्याकडे मिळतात इंटरनेटला. सेलिब्रिटी वाले, तुम्ही सेलिब्रिटीच ऍस्ट्रोलॉजर वाटतं. आमचे गुरु सेलिब्रिटी ऍस्ट्रोलॉजर आहे. ओके. आमचे गुरु सेलिब्रिटी, त्यांचं टॅगलाईन आहे. त्यांच्याकडे सगळे मल्टिपल सेलिब्रिटी आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत. ते जयपूरला त्यांचं ऑफिस आहे, तिथे सगळे मल्टिपल. त्यांचे इंस्टाग्राम आणि युट्यूबला लिंक तुम्हाला मी देतो, त्यात बघा. ते सगळे सेलिब्रिटी असतात. अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये शनी हा 1970 साली, कुंडली बघूया का आपण, थोडंसं माहिती आहे? कुंडली बघून घ्या. कुंडली बघून घ्या. एक आपण सेलिब्रिटींची कुंडली काढली आहे, अमिताभ बच्चन साहेबांची. आता बच्चन साहेबांच्या आपण थोडंसं त्यांचं दशा पद्धतीवर बघू, जे आपला वेळ कमी आहे. लोकांनी जर प्रतिसाद दिला तर सर अजून पॉडकास्ट करू आपण 4-5 वेळ जास्त होऊन जाईल. देऊ आपण. सरांचा राहूच्या दशेत जन्म झाला, राहू गेला, गुरु गेला, शनी सुरुवात झाली 1971 म्हणजे 72ला सुरुवात झाली सरांची. ओके. 72ला शनीची महादशा. पण सरांचे सलग 7 पिक्चर हिट झालेत. 72, 73, 74, 75. म्हणजे कुठला? जंजीर, शोले, आनंद, हे त्यांचे साहेबांचे पिक्चर, म्हणजे आपल्या अमिताभ बच्चनचे एकदम हिट पिक्चर गेलेत. बरोबर. शनीची महादशा तुम्ही खराब कसं म्हणता? शनी त्यांचा वृषभ राशीत बसलाय. वृषभ राशीमध्ये त्याचं, वृषभ राशीत स्वामी कोण? शुक्र शनी अतिमित्रता. बरोबर. ज्यावेळी साहेबांनी, म्हणजे अमिताभ बच्चन साहेबांनी दाढी ठेवायला चालू केली, तेव्हा ते राईज केलेत. म्हणजे शुक्र शनी ऑलरेडी वृषभ राशीमध्ये शनी चांगला बसलाय, नक्षत्रात पण चांगला बसलाय शनी. सर तुम्ही आता जे दाढीचं उदाहरण दिलं ते कशामुळे दिलं? काय म्हणजे कोणत्या ग्रहांमुळे दाढी ठेवली? कसं आहे, आपलं गाल म्हणजे शुक्र, बरं, आणि शनी म्हणजे दाढी. शनी शुक्र ज्याचे चांगले असतील आणि ज्याला त्याने दाढी ठेवला तर त्याला ते मदत करतात, 100% मदत करतात. ओके. तुमचं चांगला वाटतं सर? दशा अंतरदशामध्ये ज्यावेळी शनी आला, म्हणजे सगळे पिक्चर फ्लॉप, म्हणजे 71च्या पूर्वी त्यांचे सगळे पिक्चर काढून बघा तुम्ही, सगळे फ्लॉप झाले. 71 पूर्वी शनीची दशा लागायच्या अगोदर पिक्चर त्यांचे 7 हिंदुस्थानी वगैरे असे ठराविक पिक्चर फेल गेलते. पण जेव्हा शनीची महादशा सुरुवात झाली, पिक्चर शूटिंग पण झाला आणि पिक्चर राईज पण झाला. शोले, मग अशी म्हणलो तुम्हाला, आनंद, पिक्चर भरपूर, जंजीर हिट झाले. बरोबर. त्यांना ते शनी राईज केलं, त्यांना पुढे घेऊन गेलं. बरोबर. त्यांना नीलम कोण सजेशन केलं, घातले असतील त्यावेळी, ते दाढी पण ठेवली त्यांनी, त्यांना त्या गोष्टी त्या वाढत गेल्या, त्यामुळे ते प्रचंड पुढे गेले. आता त्यांची कंडिशन, त्यांच्या 8व्या घरात बुध, सूर्य, मंगळ, शुक्र बसलाय. त्यांचा बुध हा मित्र आहे. बुध म्हणजे व्यापार, बुध म्हणजे कलाक्षेत्रात ओके प्रगती. बरोबर. बुध म्हणजे कलाक्षेत्र. बुध हा त्यांचा मंगळच्या नक्षत्रात बसलाय आणि मंगळ हा त्यांचा अतिमित्र आहे. त्याचा अर्थ काय सर? म्हणजे कसं असते, तुमच्या कुंडलीमध्ये 9 ग्रह आहेत, तसे 9 ग्रहांची दशा सुरुवात होते जन्मल्यापासून. तुम्ही जन्मला ज्या नक्षत्रात त्याची दशा, तो दशा येणार, जन्म, नंतर येणार संपत,
नंतर येणार विपत, नंतर येणार खेष्म, नंतर येणार प्रत्येरी, साधक, निधन, मित्र, अतिमित्र, असा तो सिक्वेन्स सगळ्याच्या कुंडलीत ठरलेला आहे. ओके. तो आपला बघितता आला पाहिजे. वैदिक ॲस्ट्रॉलॉजीने एवढं भरपूर दिले तुम्हाला बघायला, ते तुम्हाला बघता आलं पाहिजे. तसं शनी तुमचा काय आहे, मित्र, अतिमित्र. बुध त्यांचा कलाक्षेत्रात पुढे घेऊन गेलाय. त्यांना 8व्या घरात म्हणजे सडनली पैसे देणारे योग बनले त्यांच्या पत्रिकेत. 4 घरे एका ठिकाणी चांगले बसले. त्यांना अचानक कलाक्षेत्रातनं पैसे येण्याचे योग बनले. बरोबर. कोण बनेगा करोडपती तसं आला. हा, एखादा अचानक एखादी त्यांनी कन्सेप्ट मांडणे की एखादी क्रिया करणं किंवा एखादं पिक्चर करणं आणि ते गाजणं आणि पैसे येणं, असे योग त्यांच्या पत्रिकेत बनलेले आहे. ओके. त्यामुळे त्यांचं ते तसं चालू असतं. 8वं घर तेच आहे. 8वं घर तेच देखवते. चंद्रमा त्यांचा मित्र, चंद्रमा बसलाय भाग्यात, पैसे तर येणारच आहेत त्यांच्याकडे. पैशाला काय कमतरता नाही. सर आपण बघतो की काही लोक असताना खूप डिप्रेस असतात, नाही का, की त्यांचं ब्रेकअप होत राहतं कंटिन्यू. हा, येस. काही लोक असतात की जे कंटिन्यू असे रॅप सॉन्ग ऐकत असतात. हा इकडे ब्रेकअप वाला, डिप्रेस वाला सॅड सॉन्ग ऐकतो आहे अरिजित सिंगचे, आणि हा इकडं एकदम बादशाचे गाणे ऐकत असतो, रॅप सॉन्ग. तर या असं का होतं की प्रत्येकाच्या आयुष्यात असे वेगवेगळे सेन्स कसे असतात ते? हे सर कुंडलीवर असते हे पण. बरं. आता तुम्हाला सांगतो, गाणे ऐकणे म्हणजे काय, सॉंग्स ऐकणे. त्याचं मन कुठं चाललंय, त्याचं मन काय झालंय, त्याचं मन गर्लफ्रेंडनं नाही म्हणल्या, मन कुठं चाललंय, आईनं काय बोलल्या, किंवा रॅप सॉन्ग ऐकतो, त्याचं मन चाललंय रॅप सॉन्ग ऐकण्याकडं. म्हणजे मनाचा कारक कुठला ग्रह आहे, चंद्रमा. चंद्र. ओके. मग चंद्रमा काय सांगतोय तुमच्या पत्रिकेत, चंद्रमा काय सिग्निफिकंट देतोय. चंद्रमा समजा तुमच्या पत्रिकेत एक आपण धरून चालू, तुमच्या पत्रिकेत चंद्रमा शुक्रावर बसला किंवा शुक्रावर संबंध केला, तर तुम्हाला रोमॅन्टिक सॉन्ग आवडायला चालू होतं. चंद्रमा जर शुक्रावर बसला तर. हा, बरं. आणि चंद्रमा जर गुरुवर बसला असेल, गुरु युती केला असेल, त्याला संबंध बनवला असेल, तर त्याला भजन खूप आवडतात. एखाद्या व्यक्तीला बघा भजन प्रचंड आवडते. बरोबर आहे. तो कंटिन्यू भजनच ऐकतो, कीर्तन ऐकत असतो. तर त्याचा चंद्रमा, त्याचा मनाचा कारक हा गुरुशी निगडीत झाला असतो. बरोबर. समजा चंद्रमा जर शनी बरोबर संबंध बनवला, युती बनवला, तर त्या जातकाला, त्या व्यक्तीला ओल्ड सॉन्ग ऐकतं, जुनी गाणी, क्लासिकल गाणी, तो जुन्या काळात जातो. शनी हा चंद्रमाशी निगडीत झाला, तर त्याला सॅड, त्याला जुनी गाणी आवडतात. चंद्रमा शुक्रावर गेला, चंद्रमा आता मंगळ बरोबर, चंद्रमा मंगळ तर गेला, तर त्याला लाऊड सॉन्ग, एक जण बघा घरामध्ये पूर्ण प्रचंड आवाज ऐकतात, होम थिएटर लावतात. ते केव्हा होतं, चंद्रमा कशा दिला, मंगळ बरोबर संबंध केला, युती केला, कारण मंगळ उत्साही ग्रह आहे. येस, अग्रेसिव्ह ग्रह, अग्रेसिव्ह आहे. हा, पॉवर आहे. बरोबर आहे. मग तो काय करतो, चंद्रावर पॉवर गेला की ते पॉवर गाणे ऐकतो, एक्स्ट्रीम लाऊड ऐकतो, मोठ्याने. चंद्रमा मंगळवर गेला, चंद्रमा गुरुवर, ह्या अशा कंडिशन मध्ये समजा चंद्रमा राहूवर गेला, तर तो रॅप सॉन्ग ऐकतो. बरोबर आहे. आता विनोदी म्हणजे चंद्रमा बुधावर गेला, तर ज्या मुलांना, लहान मुलांचे जरा गमतीशीर गाणी आवडतात बघा, तर चंद्रमा त्याचा बुधावर बसला असतो. ओके. तर संबंध म्हणून त्याला गमतीशीर आवडतात. बरोबर आहे. ह्या तो सांगतो मला, चंद्रमा सूर्याबरोबर जर बसला असेल, युती केला असेल, त्याला देशभक्ती गाणं आवडतात. कुणाला तर बघा देशभक्तीचं रिंगटोन ठेवतो, डायलॉग टोन ठेवतो, किंवा गाणे ऐकतो देशभक्तीपर, त्याला सूर्य आणि चंद्रमाची युती असते. इंटरेस्टिंग. हे कुंडली आपली पूर्ण काम करते सर. कुंडली बघणारा पाहिजे, व्यवस्थित. जातक सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करू शकतो, रात्री काम जास्त करतो का दिवसा काम करतो, हे सुद्धा कुंडलीवर आपल्याला समजते. तेवढं डिटेल बघावं लागतं. येस, तेवढं कुंडली बघता आली पाहिजे डिटेलमध्ये. बरोबर आहे. सर धन्यवाद तुमचं, खूप इंटरेस्टिंग माहिती दिली तुम्ही. आता ज्या लोकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे, की ज्यांना तुमच्यासोबत कन्सल्ट करायचं आहे, तर त्यांना तुम्ही तुमचा नंबर काय द्याल? माझा मोबाईल नंबर आणि माझा सगळा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोच. तरी मी मोबाईल नंबर सांगा सर. 9090230505. ओके. तुम्ही कॉल करू शकतात, व्हॉट्सअप कॉल करू शकतात सरांना, आणि सर त्यावरून तुम्हाला कन्सल्ट करतील. आणि ज्याही लोकांना सरांना पर्सनली अपॉइंटमेंट घ्यायची तर तशीही ते फोन करा, तुम्हाला पर्सनल अपॉइंटमेंट पण सरांची भेटेल. त्यासोबतच व्हॉट्सअपवर, व्हिडिओ कॉलवर पण तुम्हाला कन्सल्टेशन मिळू शकतं. तर तेच आहे सर. काय म्हणायचं अजून तुम्हाला जाता आता तुम्हाला एवढंच, थोडंसं पुढं अजून थोडंसं एक पॉडकास्टची मी सुरुवात करून जातो. आता एक 4 महिन्यानंतर आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. येस. आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद जे काही इलेक्शन होणार आहे, ते आपण कुंडलीनुसार सुद्धा बघू शकतो.
कोण जिंकेल कोण नाही. त्यापेक्षा तिकीट मिळतं का नाही हो इथून सुरुवात आहे. तिकीट मिळतं आपल्या पक्षाकडून मिळतं का नाही, का मला अपक्ष उभारायला लागेल, कुणाची मला सहाय्यता घ्यायला लागेल, किंवा पैसे मला किती खर्चायला लागतील, किंवा मी किती मतांना निवडून की येणार नाही, कुठल्या घराचा संबंध आल्यावर निवडून येतो, ह्या सगळ्या कुंडलीवरचं पुढचा पॉडकास्ट आपण लवकरच रिलीज करू. नक्की नक्की सर. त्यात तुमचं आणि माझं दोघांचं योगदान असेल आणि जे आपले नेते मंडळी आहे तर त्यांनी तेही बघशील दे की ते कसं वर्कआउट होतं. हां त्यांच्या मनातले प्रश्न तुम्हाला विचारू शकतात ते. 100%. सर धन्यवाद परत एक. थँक्यू सर.